माझं नाव सायली रमेश वांजळे. मी प्रभाग क्रमांक 32 ब मधून वारजे माळवाडीतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवत आहे. माझ्या प्रभागात सध्या तर लोकसंख्या हळूहळू वाढत चाललेली आहे. त्याच्यामुळे वाहनांची संख्या देखील वाढत चाललेली आहे. त्याच्यामुळे माझ्या प्रभागात वाहतुकीच्या समस्या तयार होत चाललेल्या आहेत. त्यानंतर प्रदूषण झालं, बऱ्याच प्रकारचे प्रदूषण आहेत. ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण, अशा प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत चाललेले आहेत. ते आटोक्यात आणण्यासाठी मी प्रयत्न करेल. त्यानंतर लहान मुलांसाठी त्यांना खेळण्यासाठी जागा नाही राहिलेली आहे. मग त्यांना खेळण्यासाठी उद्यान झालं. जे कोणी आपले वृद्ध लोक होते त्यांना शतपावली करण्याची सवय होती, त्यांसाठी त्यांना फिरायला जागा नाही राहिली. आज पावलोन पावली थोडं पुढे गेलं की रहदारी वाढल्यामुळे बिल्डिंग्सची संख्या वाढत चालेल. त्याच्यामुळे लहान मुलांना खेळण्यासाठी मोकळं पटांग हे काही राहिलेलं नाही. तर ते कशा प्रकारे त्यांना उपलब्ध करून देता येईल. त्यानंतर युवक युवती जे असतील त्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारी करण्यासाठी ज्यांची परिस्थिती नाही, ज्यांना पुस्तकं उपलब्ध होत नाहीत, अशा मुलांसाठी मी वाचनालय करण्याची वाचनालय त्यांना मिळावं याकरिता मी प्रयत्न करेल. त्यानंतर त्यांच्या शरीरासाठी किंवा ह्याच्यासाठी व्यायामशाळा, उत्तम प्रकारच्या व्यायामशाळा त्यांना उपलब्ध व्हाव्यात याच्यासाठी मी प्रयत्न करेल. त्यानंतर महिला, आज प्रत्येक महिला ही प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे चाललेली आहे, परंतु एक महिलेने चूल आणि मूल एवढंच तिचं कार्य नाही राहिलेलं आहे. 50-50% आरक्षण आलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तिने राजकारणात देखील त्याच पद्धतीने सक्रिय व्हावं. त्यासाठी मी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करेल. कारण माझ्या प्रभागात शक्यतो करून महिला या फक्त चूल आणि मूल किंवा त्यांचं जे काय किंवा त्याच्यातच त्यांचं आयुष्य चाललेलं आहे. त्यामुळे त्या राजकारणात ज्या पद्धतीने बाकीच्या क्षेत्रामध्ये सक्रिय आहेत महिला, त्या माझ्या प्रभागात नाही आहेत. मग त्यांनी जास्तीत जास्त पद्धतीने सक्रिय व्हावं याकरिता मी प्रयत्न करेल. आणि आज युवक असू दे, माझ्यासारखी युवती असू दे किंवा वृद्ध महिला, आज कुठलीच महिला ही सुरक्षित नाही राहिलेली आहे. मग ती सुरक्षित कशा पद्धतीने राहील यासाठी मी प्रयत्न करेल. माझ्या पक्षाचं विजन हे सर्वप्रथम मूळ विकास म्हणजे संपूर्ण प्रभागाचा, तसेच संपूर्ण पुणे शहराचा, संपूर्ण महाराष्ट्राचा विकास करणे आणि या विकासाबरोबरच शेतकऱ्यांचा विकास करणे, त्याच्यानंतर कामगार वर्ग जो कोणी असेल त्यांचा विकास करणे, त्यांना नवीन नवीन योजना कशा पद्धतीने उपलब्ध होतील यासाठी सक्षम राहणे. महिला सबलीकरणाचं सर्वात मोठं विजन माझ्या पक्षाचं आहे. प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा विकास करणे आणि त्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी माझा पक्ष हा नेहमीच कार्यरत असतो. माझ्या प्रभागाचा अधिकाधिक विकास करण्याकरिता महापालिकेचा जास्तीत जास्त निधी माझ्या प्रभागात कशा पद्धतीने येईल यासाठी मी प्रयत्न करेल आणि माझ्या प्रभागाचा जास्तीत जास्त विकास कशा पद्धतीने करता येईल याकडे मी लक्ष करेल. त्याकरिता सर्व मतदारांनी मला एकदा संधी द्यावी. एक नवीन चेहरा, एक तरुण पिढी, एका तरुण पिढीचं मी नेतृत्व करते. त्याकरिता सर्व तरुण पिढींच्या आशीर्वादाची मला गरज आहे. त्याकरिता मी सर्व मतदारांकडे एकदा संधी मागू इच्छित आहे.